तर नमस्कार मंडळी, आपण आज बनवूया चना चाट. चना चाट म्हणजे भिजलेले चणे असतात आणि त्याला छानसे असे थोडे थोडे मोड आलेले आहेत. त्याचा चना चाट बनवणार आहेत. चना चाट हा खूप पौष्टिक आणि हेल्दी प्रोटीनसाठी नाश्ता आहे. नाश्त्याला जर काही नसेल तर हा नाश्ता आठवड्यातून 1-2 वेळा तरी खाल्ला पाहिजे. यानं पचनही छान होतं, स्किनही छान होती आणि प्रोटीन्स असतात यामध्ये खूप सारे. चला तर मग बनवूया आपण चना चाट. त्यासाठी आपण चणे घेतलेले आहेत. चणे त्याला अजून एकदा मी धुवून काढत आहे. जेवढे चणे घ्यायचे आहेत तेवढे पण मी धुवून घेत आहे. नाश्ता खूप पण नाही बनवायचा, थोडासाच बनवायचा, म्हणजे ते हवेचे वाटतात. किती सुंदर दिसतात चणे. हे सगळं एकत्र टाकायचं आहे आपल्याला, म्हणजे असं नाही करायचं आपल्याला कांदा वगैरे खूप अगोदर टाकायचा आहे असं बिलकुल नाही. सगळं सोबतच टाकायचं आहे. आणि कोणी कोणी याचं कच्चं पण खाता. कच्चं पण खूप छान आहे, पण आपल्याकडे जरा आपण त्याला फ्राय करून घेऊयात. मस्त खूप छान लागतं. फ्रायवाले चणे खूप छान लागतात, म्हणजे लहान बाळाला पण खाता येतं असे असतात चणे, फ्राय चणे. त्यामध्ये टाकून घेतलं टोमॅटो आणि कांदा. दिसायला पण खूप छान दिसतं आणि खाल्ल्यावर तर खूप छान, आणि खातानाही खूप छान. तर ऑइल टाकून घेऊयात. थोडंसं ऑइल टाकून घ्यायचं मस्त. खूप सारं टाकायचंच नाही आहे त्यामध्ये साहित्य आपल्याला. थोडीशी हळद जाऊ द्यायची, हळद चांगलीच असते. त्यामध्ये थोडीशी चिमूटभर मिरची पावडर, खूप टाकायची नाही आहे आपल्याला. चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकून घेऊयात. मीठ कमी प्रमाणात असेल तरी छानच असेल. थोडंसं हिंग टाकायचं. हिंग टाकून घेतलं. अजून त्यामध्ये चाट मसाला ॲड करूया आपण. मस्त आलटून पलटून घ्यायचं. मस्त होऊन जातं. खूप छान लागतो हा नाश्ता. नक्की करून पहा. आणि घरातले जे खाणार नाही चण्याची भाजी, चणे, तेही खातील, कारण दिसायलाही आणि खायलाही खूप छान आहे. एवढं असं केलं आहे, थोडंसं गरम केलेलं आहे. खूप असे कलर येईपर्यंत नाही केले. तरी आपण बाउलमध्ये काढून घेऊयात. हे बघा, नाश्ता मस्त तयार आहे. आता त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे चाट मसाला. चाट मसाला चणे आहेत, तर त्यामध्ये चाट मसाला खूप गरजेचा आहे. हा आहे चाट मसाला. चाट मसाला खूप नाही टाकायचा, थोडाच टाकायचा आहे. आणि हवं तर तुम्ही यामध्ये मॅगी मसालाही ॲड करू शकता. मी तर नाही केलेला, कारण चाट ॲड केलेला आहे ना, तर मॅगी मसाला नको वाटते मला. खूप सारी कोथिंबीर. आणि बघा, आपला डिश तयार आहे. कधी नाश्ता, हा नाश्ता कधी संध्याकाळी, दुपारी, रात्री झोपताना देखील कधी हा नाश्ता अतिउत्तम आहे. आणि हा नाश्ता असा बनवून खा एकदा, पुन्हा पुन्हा खाल आणि घरातले व्यक्ती पुन्हा पुन्हा बनवायला सांगतील. कारण काळे चणे हा अत्यंत पौष्टिक आणि खूप सारे त्यामध्ये प्रोटीन्स असतात, मिथीने असंच फायबर असतात. तर नक्की करून पहा. अशाच एका नवीन व्हिडिओसाठी मला फॉलो करा, सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओसाठी. तोपर्यंत बाय बाय.